घ्या, बसून घ्या, बसून घ्या. उमेदवारा व्यतिरिक्त कृपया कोणीही स्टेजवर थांबू नका. सर्व कार्यकर्त्यांनी समोर या. पुढच्या शिल्लक आहे, जिथं जिथं जागा शिल्लक आहे, 2 मजल्यावरचे भरले, 3ऱ्या मजल्यावर गेलं तरी चालतं, काही अडचण नाही. नगरपालिका ही काँग्रेसनंच बांधलेली आहे. काय झालंय उदगीर मध्ये, ज्या काँग्रेसला या उदगीरचं वैभव उभा केलं, ज्या काँग्रेसच्या काळामध्ये महाराष्ट्रातली टोलेचंदी महाराजच्या मैदानामध्ये उभा राहिली, ज्या लोकांना काँग्रेसला घडवलं, ज्या लोकांना काँग्रेसला या इमारतीमध्ये बसवलं, ते काँग्रेस कोटला सोडून जाऊन आज म्हणाला काँग्रेसनं काय केलं. अरे काँग्रेसला काय केलं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्यांनी कृपया या सभेला संबोधित करीत असताना, अमित विलासराव देशमुखांच्या सभेला संबोधित करत असताना कुठंतरी बसून आमची ही सभा बघावी, काँग्रेसनं काय केलं हे सांगणारा हा प्रचंड जनसुद्धा इथं आलेला आहे. मित्रांनो, उद्याच्या 2 तारखेला ज्या वेळेस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण जाचाल, त्यावेळेस एक सुजाण नागरिक म्हणून, एक सुजाण मतदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या मताच्या अधिकारावर तुम्ही ज्यावेळेस मतदान करण्यासाठी निघताल, त्यावेळेस फक्त 10 मिनिट डोळे बंद करून या काँग्रेसने काय केलं याचा विचार करा. त्याच्यानंतर तुम्ही मतदानाला जावा. मतदानाला जाण्यापूर्वी आदल्या रात्री तुम्हाला जर कुणाचं लक्ष्मी दर्शन होत असेल तर ते सुद्धा टाळू नका. लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला विचारून आपण कुणाला मतदान करतोय त्याचा जागृतपणे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला विचार करावा लागेल. का विचार करावा लागेल? कारण ही निवडणूक ही कुठली केंद्राची निवडणूक नाही, ही कुठली निवडणूक राज्याची निवडणूक नाही, ही कुठली निवडणूक कुठल्या देशाचं भविष्य ठरणारी नाही. ही निवडणूक फक्त तुमच्या आणि माझ्या भविष्याचं भवितव्य ठरणारी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये जर आपण एक मत जर चुकलं तर पुढच्या 5 वर्ष तुमच्या दारामध्ये येणाऱ्या सुविधेच्या पश्चातापाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. आम्ही या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवाराकडे बारकाईने बघा. काँग्रेस पक्षाने सर्व 25 ते 50 वयातल्या पोरांना, मुलांना, या ठिकाणी महिलांना उमेदवारांना तिकीट दिलेले आहेत. का बरं तिकीट दिले? कारण काँग्रेस पक्षाने निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये एक नवीन पिढी या उदगीर तालुक्यामध्ये काँग्रेसचं काम करणारी तयार झाली पाहिजे. एका पिढीला तरी असत झालं, दुसऱ्या पिढीचा उगम करत असताना या तरुणाची फौज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या उदगीर नगरीमध्ये तुमच्या सेवेसाठी तयार झाली पाहिजे. एवढ्याच उद्देशाने या तरुण मुलांना तिकीट देण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. मित्रांनो, मागचे 4 वर्ष झाले या नगर परिषदेमध्ये प्रशासक बसलेला आहे. कुणाचाही राजकीय वर्दस्त नाही, परंतु या प्रशासकीय काळामध्ये तुमच्या आमच्या घरावर काय बोकांडी आणलेला आहे याचा 5 मिनिटांमध्ये मी उलगडा करतो. तुमच्या माझ्या सामान्य घराच्या घरपट्टीमध्ये तुमची माझी नळपट्टी जे की 500 रुपये होती ती या प्रशासनाच्या काळात, याच भाजपच्या सरकारच्या काळामध्ये 3000 रुपये नळपट्टी आणि घरपट्टी केलेली आहे. तुम्ही मतदानाला जाण्याच्या आदल्या दिवशी या 3000ची पावती बघा आणि त्यानंतर तुम्ही मतदानाला जावा.
घरपट्टी आणि नळपट्टी किती भरलो ते तुम्हाला सांगतील. मागच्या 1 वर्षामध्ये घराची आणि नळपट्टी स्क्वेअर फुटावर आलेली आहे. जी नळपट्टी आणि घरपट्टी 700 रुपये मध्ये येत होती ती 11,000 12,000 रुपये तुम्हाला घरपट्टी नळपट्टी येत आहे. याचा विचार तुम्ही उद्या जर कोणी तुम्हाला 2,000 रुपये देतो 3,000 रुपये देतो मला तुमचं मत द्या जर म्हणत असेल तर तुम्ही विचार करा. मी माहिती अधिकारामध्ये या नगरपंचायतीची माहिती मागवली स्वच्छतेची. तुमच्या मताची किंमत म्हणून एक उदाहरण मी देतोय. मी त्यांना तुमच्या स्वच्छतेच्या खर्चाचं काय काय विवरण मागितलं. मला एक गोष्ट गांभीर्याने आणि अतिशय धक्कादायक समोर आली की या उदगीर नगर परिषदेमध्ये दिवसाला फक्त मेल्याला डुक्कर उचलायचा खर्च 1 लाख रुपये आहे. मेल्याला डुक्कर उचलायचा खर्च 1 लाख रुपये आहे. अरे बाबा, मेलेल्या डुकराची किंमत 1 लाख रुपये उचलायची आहे तर तुमचा माझा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्रपतीला 1 मतदान दिलं. या बसलेल्या माझ्या मायबहिणीला सामान्य माणसाला 1 मत दिलं. मेलेल्या डुकराच्या किमतीपेक्षा सुद्धा तुमचं मत जर तुम्हाला तुच्छ वाटत असेल तर तुमचं मतदान विकास 100% आम्ही तुमच्या सोबत आहोत. जर तुमचा स्वाभिमान जिवंत असेल, तुम्हाला जर तुमच्या मताची किंमत जर वाटत असेल, तुमचं मत जर तुमच्या लेकराला केलेला दाना एवढं वाटत असेल, तुमचं मत जर तुमच्या आई वडिलांच्या सेवेच्या दाना एवढं वाटत असेल तर 100% उद्या मतदानाला जाताना विचार करा की तुम्ही मत या तुमच्या घरावर लावणाऱ्या बोजाला विकताय का तुमचा स्वाभिमान विकताय. ह्याचा बारकाईनं 2 मिनिटासाठी मतदानाला जाताना विचार करा. माझी माय माऊली इथं बसले. माझ्या माय माऊलीला लाडक्या बहिणीचं आमिष दाखवलं. या उदगीर शहरामध्ये 11,000 महिलांचं माझी लाडकी बहीण योजना बंद केली. 11,000 महिला आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला 1,500 रुपये देऊ लागले त्याने. 1,500 रुपये देताना माय माऊली तुमच्याकडून काय काय पैसे काढून घेतले मी सांगतो. हिशोब घ्या लिहून हातावर. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या घराचं लाईट बिल 6 रुपये युनिट होतं. आता तुमच्या घराचं लाईट बिल बघा 12 रुपये युनिट झालेलं आहे. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी गॅस सिलेंडर 700 रुपयाला होतं. तुमची लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर गॅस सिलेंडरचा रेट 1100 रुपये झालेला आहे. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुरीच्या डाळीचा रेट किती होता? 40 रुपये होता. 120 रुपये तुरीची डाळ गेलेली आहे माय. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी आपण घरामध्ये वापरणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाचा रेट काय होता? 68 रुपये किलोला त्याने भाव वाढवला. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या साखरेचा भाव काय होता बघा, किलोला त्यांनी 15 रुपये तुमच्या साखरेचा भाव वाढीला. तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या मोबाईलचं रिचार्ज कितीला होतं बघा, 299 रुपयाला होतं. ते 399 रुपयाला तुमचं रिचार्ज केलं. हे तुमच्या खिशातून काढून